हा दिसतोय भाई, एक नंबर दिसतोय सूर्य. ॲज युजल साहित्यच बांधतोय अजून. मला विशेष वाटतं की इंस्टाग्रामला ते एवढं फेमस कसं नाही. अक्षय भाई आहे, अंकित भाई इथं आहे. हॅलो. कशी बशी आम्ही सीबीआर आणली इथं. सुप्रभात मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. माझं नाव आहे ऋषिकेश आणि आपण आज चाललोय धोम डॅमला भोर गावातनं. नॉर्मली तर आपण NH4वरनंच जातो, बट आपण म्हणजे महाबळेश्वर रोडवरनं. बट एक वेगळा रूट दिसला आहे, म्हणजे मी बरेच दिवस झाले बघत होतो त्या रूटने जायचं, तर आज चान्स मिळाला आहे. सो तो रायरेश्वर गडापासनं गड और पठार ते तुम्ही आता कमेंट्समध्ये सांगायचं. त्या रोडने चाललो आहे, तर हा तो रोड थोडा एक्सप्लोअर करायचा होता. आपल्यासोबत राईडला अक्षय आणि अंकित दोघं जण आहे. अक्षय तर मला आता जॉईन झाला आहे, तर त्याला शोधतोय मी कुठे येतो. एक लिमिट. तर अक्षय आपल्याला जॉईन झाला आहे, अंकित आपल्याला पुढे जॉईन होईल कात्रज बोगद्याच्या पुढे. ॲज युजल आम्ही लेट आहे. 6:30 निघायचं होतं, 7 वाजले ऑलमोस्ट. ठीक आहे. अरे अंकित भाई हाय बोल दो, व्लॉग में है तू अभी? आई होप ऑडियो आएगा, पता नहीं अभी. अंकित दादा जॉईन झाला आहे आपला. अंकित दादा पुढे जॉईन होणार होते, आत्ता जॉईन झालेत. हा दिसतोय भाई, एक नंबर दिसतोय सूर्य. कुठलं गाव आहे? नरसापूर आहे ना, आय गेस आहे. नरसापूर का नसरापूर काहीतरी गाव आहे. पुढून आता राईट आहे. अक्षय सर घ्या लीड. जान दो. चला, पहिला एक्झिट हायवेचा अभी म्हणजे पहिला टर्न बेसिकली अभी राईट आहे. हरामी लोग आराम से ले लो, आराम से. राईट. तर हा सरळ रस्ता आपण वरंदाला इथूनच गेलेलो अक्षय. हा सरळ रोड वरंदा घाट महाडला उतरतो आणि डायरेक्ट कोस्टल रोडला जॉईन महाडमधनं. महड वेगळं, महाड वेगळं. हे महड आहे का महाड आहे तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये, मला लक्षात नाही करणार आहे. तर 2 मिनटं 1-2 फोटो मारून जाऊ. ज़्यादा भी आगे नहीं जाना. इमान वळवायला जागा पाहिजे आपल्याला. तू काय रे? नेक्स्ट स्टॉप 1.5 तासावर आहे. 45 किलोमीटरचं काहीतरी. आणि थोडं गरम व्हायला सुरू झालेलं आहे. गरम नाही म्हणता येणार, बट कार कमी झाले. भोर गावात आपण पोहोचलो आहे आणि इथून आपल्याला एक राईट टर्न आहे. आपण गावातनंच आलो आहे, मॅपने आपल्याला गावातनंच आणलं आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून राईट. तर राईट लेन आहे. राईट. कमिंग. चलो ठीक है, लेट्स गो. हाँ
फाइनली एक्सप्रेस हाईवे सीधा मेरे लिए. फायनली खराब रोड वरनं बाहेर. भाई पाणी 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 पाणी. हा लेफ्ट आहे बघ. हा रस्ता आपला वरंदाला आहे. हा लेफ्ट म्हणजे आपल्याला जो डिटूर करायला जातो. अंकित भाई स्टंट मारताना भाई गड्ढे भी बता मेरे को. डॉग स्क्वॉड. पण आता स्पॉटच्या ऑलमोस्ट असेल 20-25 किलोमीटर राहिला असेल. अरे डॉग स्क्वॉड. चला एक स्पॉटला आम्ही थांबून फोटो काढले. आता निघालो पुढे रायरेश्वरला. तुम्ही मॅप बघू शकतात किती भयानक घाट आहे. फालतू गाडी काय पळणार नाही त्यामुळे तशी काही भीती नाही. बट हा खूप टर्न्स आहे. तर रायरेश्वरगडाचा असा इतिहास आहे. ते पण म्हणजे काही इतिहासकारानुसार की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये त्यांचं वय तेव्हा 16 वर्ष होतं. तर आपलं काही मित्रमावांसोबत रायरेश्वर इथं असलेल्या मंदिरात त्यांनी इंग्रजी स्वराज्याची शपथ घेतली होती. एवढं म्हणजे ऐतिहासिक इम्पॉर्टन्स आहे या गडाला. आणि मला विशेष वाटतं की इंस्टाग्रामला ते एवढं फेमस कसं नाही अजूनपर्यंत. पावसाळ्यात आमचाही प्लॅन आहे इथं एकदा यायचा ट्रेकला. आता मॅपच्या रिव्ह्यूजमध्ये मी बघितलं की 2-3 तास लागतात पूर्ण ट्रेक कवर करायला. त्यामुळे आमचा काय आज प्लॅन नाही. आणि प्लस हे रायडिंग गेअर्समुळे तर काय होणार नाही. चला फोटोशूट चालू आहे आमचा. अंकित सर फोटो घेतात आहे. मी टाइमपास करत बसलेलो आहे. ते निघायचं कंटाळला का? चलो लेट्स गो. आम्ही आता धोम डॅमच्या बरंच जवळ आलो आहे. म्हणजे आहेत आम्ही आसपासच त्याच्या. गुगल मॅप थोडासा गंडला आहे बट ठीक आहे. माहिती आहे रोड तर काय प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली 360ची माझी बॅटरी डाऊन झाली म्हणून मी ब्लॉग नाही केला. बट ज्या रूटने आम्ही आलो आहे ना म्हणजे एक नंबर रूट आहे हा. मी पूर्ण रूटची लिंक गुगल मॅपची ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. मिस नका करू. हा रूट विंटर्समध्ये तर एक नंबर आहे. मॉन्सून्समध्ये मी कधी आलो नाही बट आय थिंक थोडासा रिस्की असेल कारण की कॉर्नर्सला थोडी माती रेती ते सर्व आहे. म्हणजे तुमच्याकडे ॲडव्हेंचरस करायचं ठरवलं तर तुम्ही एक नंबर रोड आहे हा. विषयच नाही कधी या. बट मैंने क्लियर हाँ यही है राइट. तू वही लीड कर. अंडरग्राउंड बता के रख कितना लगेगा. पीछे कोई नहीं. मैं एकदम लॉन्ग कट ही लिया भाई मैंने. बिल्कुल रिस्क नहीं लेना. बसेल आता अक्षय. चलो GSच्या रोडवर आपण CBR टाकतोय. पॉईंट इधर अरे बट आत्ता पोहोचलो आम्ही धोम डॅमच्या व्ह्यू पॉईंटला. अक्षय भाई आहे, अंकित भाई इथं आहे. कशी आम्ही CBR आणली इथं. रोड डेंजर आहे कारण ॲक्सेस रोड थोडा अवघड आहे पण ठीक आहे केली मॅनेज कशी तरी. बघू आता इथं किती वेळ टाइमपास 10-15 मिनिटात कळती. होपफुली नाश्ता आता करू आम्ही अर्ध्या तासात. काय करेंगे ना आधे घंटे में. अर्ध्या तासात करू नाश्ता. फुल टाइमपास करत आम्ही निघालोय. मस्त गावातनं चाललोय आम्ही. कुठलं गाव आहे
अरे नहीं ये टपरी नहीं, मैं तेरे को बोलता हूँ आगे वो तू चल। प्रॉपर है वो, गाँव भी नहीं है कुछ नहीं, उधर बोटिंग का ही है। उधर ही नाश्ते का प्लान था, वो ड्रॉप करके अपन कर रहे हैं ना, उधर ही चाय मिलता है। तो उधर चाय मिला तो मैं चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट खाओ। फायनली आम्ही थांबलोय. कुठे थांबलोय? मॅप प्रो पिझ्झा खायला. ॲज युजल साहित्यच बांधतोय अजून. चल रे जल्दी कर जल्दी, सबसे लेट तू ही हुआ है आज. अंकितने आज खूप वाईट न्यूज दिली आम्हाला. ये तो मैं कैप्शन ही डालने वाला वीडियो का. हेल्मेट न्यायचा कंटाळा आला म्हणून पोरांनी शॉपिंग केली आहे. गाडीपर्यंत नेणार आहे आता. फुकट ट्रॉली मिळाली म्हणून. गाडी आपण चेंज केली आहे, रिटर्न घेतली आहे परत. GS अंकित भाईचे, अंकितला चालवायची ती CBR. आता मी आलो कंबटकी टनलपाशी. पण काय जास्त लांब नाही आहे आणि आज ब्लॉग करण्यासारखं पण काही नाही, नॉर्मल NH4 आहे. तर आपण इथंच कन्क्लूड करू आपला पहिला ब्लॉग. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. अंकित भाई फुल मजा घेतो आहे गाडीचे. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.